वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. गेल्या काही दिवसांपूर्वी अर्थातच मे महिन्यामध्ये मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस जो आहे तो राज्यातल्या ठिकठिकाणी बरसत होता. या संपूर्ण पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं पाहायला मिळत होतं. या आलेल्या सगळ्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं एकीकडे नुकसान झालेलं आहे आणि या संपूर्ण पाऊस गेल्यानंतर आता जून महिन्याला प्रारंभ झालेला आहे आणि पाऊस जो आहे तो मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कुठेतरी नाहीसा झालाय का असा प्रश्न पडताना पाहायला मिळत आहे. कारण की मोसमी पाऊस जो आहे तो 10 जूनपर्यंत लांबलेला असल्याची माहिती जी आहे ती हवामान खात्याकडनं देण्यात आलेली आहे. राज्यातल्या पश्चिम किनारपट्टीवरती आणि ठिकठिकाणी जो आहे तो तुरळक प्रमाणात पाऊस पडणार असा हवामान विभागाकडनं अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे मोसमी पाऊस जो आहे तो 10 जूनपर्यंत लांबला असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील कृषी विभागाकडनं आणि हवामान खात्याकडनं पेरणी करण्याच्या संदर्भात काही सूचना ज्या आहेत त्या गेल्या काही दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या होत्या. 10 जूनपर्यंत मोसमी पाऊस येणार आहे. त्यामुळे पेरणी जी आहे ती या संपूर्ण मोसमी पावसाच्या वेळेत करावी अशी एक सूचना जी आहे ती कृषी विभागाकडनं आणि हवामान खात्याकडनं शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे. परंतु मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे. आता मात्र पाऊस जो आहे तो लांबला गेला असल्यामुळे संपूर्ण हवेतील आर्द्रता जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि उकाडा जो आहे तो प्रचंड प्रमाणात पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतो. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकर असेल किंवा महाराष्ट्रातील जनता असेल ती पुन्हा एकदा पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवंत, अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH